नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला प्रीमियर प्रोमध्ये एक खूपच चांगला असा इफेक्ट सांगायचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, हा इफेक्ट बघायला तर खूप चांगला वाटतो, पण हा इफेक्ट आहे ना बनवायलाही तेवढाच सोपा आहे. आणि हा इफेक्ट मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे तुम्ही आहे ना स्पोर्ट्ससारखे किंवा मूव्हीजमध्ये हा इफेक्ट तुम्ही बघितला असेल. चला प्रॅक्टिकली करायचा प्रयत्न करूया. बघा, मी प्रीमियर प्रोमध्ये ऑलरेडी एक व्हिडिओ माझा इथे घेऊन आलेलो आहे आणि मी काय करतो, ह्या व्हिडिओवरती टेक्स्टूननी एक जरा टेक्स्ट लिहितो. म्हणजे असं एक ठळक असं आपल्याला नाव लिहायचं आहे. मी सिटी नाव लिहितो कॅप्स लॉकमध्ये सिटी. आणि मग तुम्हाला काय करायचं, ह्या अक्षराला ना जरा मोठं करायचं आणि ठळक करायचं. तर मी काय करतो, ह्याला जरा याची साईज वाढवतो 400. आणि हा इफेक्ट चांगला दिसण्यासाठी आहे ना तुम्हाला हा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट आहे ना असं जरा बोल्ड असला पाहिजे, म्हणजे असं जाडा असला पाहिजे. मी काय करतो, आता टेक्स्टमधून आहे ना हा एरियल फॉन्ट निवडतो. एरियल ब्लॅक आणि बोल्ड हा फॉन्ट निवडतो. तुम्ही पाहिलं हा फॉन्ट किती जाड आहे. आणि परत मी याला स्क्रीनच्या सेंटरमध्ये ॲडजस्ट करून टाकतो टेक्स्टला. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या टाईमलाईनमध्ये हा जो टेक्स्टचा लेअर आहे त्याची जी लेंथ आहे ना व्हिडिओच्या लेंथ एवढं मोठं करून टाकायचं आहे. आयदर टेक्स्टला मोठं करा किंवा आपण काय करूया 8 सेकंडचा व्हिडिओ करूया. मी इकडे 8 सेकंडपर्यंत टेक्स्टला घेऊन येतो आणि हा व्हिडिओ पण आहे ना मी ट्रिम करून टाकतो 8 सेकंडपर्यंत, म्हणजे आपला व्हिडिओ एवढाच असणार आहे. मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे. इथे लक्ष द्या, व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्ट पॅनलमध्ये जायचं आहे आणि इफेक्ट पॅनलमधून तुम्हाला ना ट्रॅक मॅट की हा जो इफेक्ट, हा बघा ट्रॅक मॅट की हा इफेक्ट घ्यायचा आहे आणि त्या व्हिडिओवरती लावायचा आहे. हा बघा, ह्या व्हिडिओवरती मी लावलं. एकदा काय इफेक्ट लावला मग तुम्हाला काय करायचं आहे, परत त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे आणि मग इफेक्ट कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आहे. इफेक्ट कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो ट्रॅकमॅट की इफेक्ट दिसून येईल आणि मग ह्या ट्रॅकमॅट कीमध्ये तुम्हाला मॅटमध्ये जायचं आहे आणि मॅटमध्ये तुम्हाला व्हिडिओ 2 निवडायचा आहे. व्हिडिओ 2 ह्याच्यासाठी निवडायचं आहे कारण तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो टेक्स्टमध्ये दाखवायचा आहे ना, मग तो टेक्स्ट लेअर 2 वरती आहे म्हणून व्हिडिओ 2 आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता ट्रॅकमॅट की इफेक्टच्या मदतीने मी काय केलं की ह्या व्हिडिओला टेक्स्टमध्ये असल्यासारखं दाखवायला लागलो आणि ह्या टेक्स्टमध्ये तो व्हिडिओ दिसायला लागला आहे. आपला इफेक्ट तर झालेला आहे पण तो एवढा इम्पॅक्टफुल नाही आहे. मग आता ह्याला इम्पॅक्टफुल करायसाठी आपण काय करू शकतो, तुम्हाला टेक्स्ट लेअरला सिलेक्ट करायचं आहे. मग कंट्रोल पॅनलमध्ये जावा, इफेक्ट कंट्रोल पॅनलमध्ये जावा आणि ह्याला थोडं जरा आपण ॲनिमेट करूया. मी काय करतो, हे जो पोझिशन आणि स्केल आहे ना ह्यांना मी ॲनिमेट करायला लागतो. आणि सुरुवातीला मी काय बोलतो, ह्या अक्षरांचा स्केल आहे ना एकदम मी मोठा ठेवतो, एवढा मोठा ठेवतो की समजा की तो दिसतच नाही. आणि हे जी पोझिशन पण आहे ना जरा पहिल्यांदा असं ब्लॅक असं ठेवतो की सुरुवातीला काही दिसतच नाही तर ठीक आहे, चला काहीच नाही दिसत आहे असं करूया. आणि मग थोड्याच वेळात मी काय करतो, जो स्केल आहे त्याला 100% करून टाकतो, म्हणजे त्याच्या ओरिजिनल साईजमध्ये करून टाकतो. पण तो खूपच लेफ्ट साईडला गेला आहे, मग मला त्याला ॲडजस्ट करावं लागेल इकडे असं स्क्रीनवरती. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी त्याला स्केल आणि पोझिशननी ॲनिमेट केलं आहे ह्या टेक्स्टला. परत मी सुरुवातीला माझा रीड हॅड घेऊन जातो आणि मी प्ले करून बघतो. आय होप तुम्हाला हा इफेक्ट आवडला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, ज्याने की जेव्हा पण मी नवे व्हिडिओ असे अपलोड करेन तर ते तुम्हाला लगेच कळत आहेत आणि तुम्ही पाहताय. तोपर्यंत थँक्यू.